विद्यार्थी मित्रांनो, बी ए सेकंड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं तिसऱ्या सत्रामध्ये पास झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं महाविद्यालय व मराठी विभागाच्या वतीने खूप खूप अभिनंदन. आपण सर्वच जण उत्तीर्ण झालेला आहात, पास झालेला आहात. त्याबद्दल पुनश्च एकदा तिसऱ्या सत्राबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आज आपण बी ए सेकंड इयरच्या 4थ्या सत्राला आपण प्रारंभ करत आहोत. बी ए सेकंड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना 4थ्या सत्रासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण घरी बसून घरी राहूनच सुरक्षितपणे आपला अभ्यास आपल्याला करायचा आहे. आज आपण बी ए सेकंड इयरच्या ऑप्शनल मराठीच्या 4थ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. मुलांनो, तसं तिसऱ्या सत्राला 2 अभ्यासपत्रिका होत्या. 5वी आणि 6वी अभ्यासपत्रिका या दोन्ही अभ्यासपत्रिकेचा आपण अभ्यास केलेला आहे. तर 4थ्या सत्रामध्ये सुद्धा 2 अभ्यासपत्रिका आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये 5 आणि 6 अशा 2 अभ्यासपत्रिका होत्या. आता 4थ्या सत्रामध्ये 7 आणि 8 अशा 2 अभ्यासपत्रिका आहेत. 7वी अभ्यासपत्रिका ही माझ्याकडे आहे आणि 8वी अभ्यासपत्रिका ही प्राध्यापक कदम सरायकडे आहे. आणि बी ए सेकंड इयरच्या ज्या विद्यार्थ्यांचं एस एल मराठी आहे, एस एल मराठीची अभ्यासपत्रिकासुद्धा प्राध्यापक कदम सराकडे आहे. आणि ऑप्शनल मराठीची ही 7 क्रमांकाची अभ्यासपत्रिका आहे. ही 7 क्रमांकाची अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक कादंबरी वाङ्मय. हे निवडक कादंबरी वाङ्मय ही माझ्याकडे आहे मुलांनो. बी ए सेकंड इयर ऑप्शनल मराठी सत्र 4 आणि अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक कादंबरी वाङ्मय, पेपर क्रमांक 7. निवडक कादंबरी वाङ्मय पेपर क्रमांक 7 ही अभ्यासपत्रिका 4थ्या सत्राची माझ्याकडे आहे. कारण गेल्या वर्षभरापासून आपण प्रत्यक्ष वर्गात नाहीत. कारण संपर्क साधण्याची अनेक माध्यमं गतिमान आहेत. या अनेक संपर्क माध्यमाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून आपण एकमेकाशी जोडले जात आहोत, एकमेकाशी सुसंवाद साधत आहोत. कारण परिस्थिती जशी निर्माण झाली त्या परिस्थितीनुसार सुद्धा आपल्याला बदल करून घ्यावा लागणार आहे मुलांनो, त्याशिवाय पर्यायच नाही. कारण अशा प्रकारची संपर्काची माध्यमं बहुतांश प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यार्थिनीकडे आहे. पण त्या संपर्क माध्यमाचा वापर कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने केला पाहिजे ते तुमच्यावर अवलंबून आहे मुलांनो. संपर्क माध्यमाचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो आणि वाईट पद्धतीने केला जातो. बरेच विद्यार्थी चांगल्या बाबीपेक्षा वाईट बाबीमध्ये वेळ घालवण्यामध्ये मग्न आहेत विद्यार्थी. आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, कारण ऑनलाईन टीचिंगचा प्लॅटफॉर्म अतिशय उत्तम, अतिशय प्रभावी आहे. कारण पर्यायच नाही मुला. ठीक आहे, माझं सुद्धा मत आहे, ऑनलाईन टीचिंगपेक्षा ऑफलाईन टीचिंग ही प्रभावी, परिणामकारक, इफेक्टिव्ह आहे. मी सुद्धा या मताशी सहमत आहे. कारण परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या परिस्थितीनुसार आपल्या सर्वांनाच एकरूप व्हावं लागणार आहे, तद्रूप व्हावं लागणार आहे. तेव्हाच आपल्याला यातून काही गोष्टी साध्य होऊ शकतात, अन्यथा साध्य होऊ शकत नाही. म्हणून आज आपण 4थ्या सत्राची ऑप्शनल मराठीची अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे.
त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक कादंबरी वाङ्मय, पेपर क्रमांक 7. कारण ही जी अभ्यासपत्रिका मुलांनो, यावर्षीचा अभ्यासक्रम नवीन आहे, नवा अभ्यासक्रम आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने हा अभ्यासक्रम डिझायर केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे, निर्माण केलेला आहे, विकसित केलेला आहे. कारण आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला प्रत्येक वाङ्मय प्रकाराची ओळख व्हावी, प्रत्येक वाङ्मय प्रकार तो विद्यार्थी समजून घेतला पाहिजे, त्या समजला पाहिजे. मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकाराची त्याला तो प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो सर्वांगपूर्ण असे वेगवेगळे कथा, कादंबरी, नाटक, कविता, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथा, असे अनेक निबंध, ललित, अशा प्रकारच्या अनेक प्रकार मराठी साहित्यामध्ये दृढ आहेत. या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकाराची प्रत्येक वर्गानुसार, प्रत्येक सत्रानुसार त्या विद्यार्थ्याला अभ्यास करणं, समजून घेणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम या 4थ्या सत्राचे निवडक कादंबरी वाङ्मय, पेपर क्रमांक 7. तर या अभ्यासपत्रिकेची अनेक उद्दिष्टे आहेत मुलांनो. ही अभ्यासपत्रिका का अभ्यास करायची? ही अभ्यासपत्रिका नेमण्यामागे काय हेतू आहे, काय उद्देश आहे, काय प्रयोजन आहे, काय उद्दिष्ट आहे? त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे कादंबरी वाङ्मय प्रकार समजून घेणे. पहा, या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थी कादंबरी हा वाङ्मय प्रकार वाचला पाहिजे, हाताळला पाहिजे. कादंबरी कशी लिहिली जाते, कादंबरीची रचना, संरचना, स्ट्रक्चर कसं आहे, या बाबी समजून घेतली पाहिजे. दुसरं उद्दिष्ट आहे प्रकाराचे कालानुरूप स्वरूप समजून घेणे. जे कादंबरी वाङ्मय अनेक प्रकार आहेत मुलांना, अनेक प्रकार आहेत कादंबरीमध्ये. ऐतिहासिक कादंबरी, सामाजिक कादंबरी, राजकीय कादंबरी, व्यक्तिचित्रात्मक कादंबरी, स्त्री कादंबरी, सामाजिक कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी, अनेक प्रकारे ही प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. तिसरं उद्दिष्ट आहे विविध प्रकाराची ओळख करून. आताच मी प्रकार सांगितलेला आहे, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, संज्ञाप्रवाही, व्यक्तिचित्रात्मक, अनेक समजून घेणे. चौथं विद्यार्थ्याची अभिरुची निर्माण करणे. कारण अशा प्रकारचे कादंबरी वाङ्मयाचे छोटे छोटे वेचे अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता, आवड, रुची, अभिरुची. अरे वा, आपण फक्त एकच वेचा आपण अभ्यास करत आहोत. कादंबरी कशी असेल, कादंबरीचा पट, कादंबरीची व्यापकता, कादंबरीचा परिप्रेक्ष्य कसा असेल, तो विषय कशा पद्धतीने मांडला, अशा प्रकारची उत्सुकता, एक क्युरिओसिटी, अभिरुची निर्माण करण्याचं काम हा वाङ्मय प्रकार करतो. आणि या अभ्यासक्रमाची उपयुक्तता काय, काय उपयोग आहे, विविध वाङ्मय प्रकारची ओळख करून घेणे. दुसरं उपयोगिता आहे कथात्मक दृष्टी विकसित करणे. कथात्मक दृष्टी विकसित करणे. कादंबरी अभ्यासक्रमाला जे कादंबरीतल्या वेच्या आहेत ते तर आपण वाचले पाहिजे, पण तो वेचा म्हणजे ती कादंबरी नव्हे, त्या कादंबरीतलं एक प्रकरण आहे. मग या आपण जो वेचा वाचत आहोत त्या वेचाचं कथानक कसं आहे. मग कथात्मक दृष्टी विद्यार्थ्यांनी, वाचकांनी विकसित करून घेणं गरजेचं आहे. 3. जीवन आकलन कक्षा प्रगल्भ. कारण वाचाल तर वाचाल, वाचनाने माणसाचं मन, विचार, भावना, कल्पना च्या विविध कक्षा प्रगल्भ होतात. आकलन क्षमता माणसाची वाढते, विकसित होते. पण जीवन आकलन कक्षा प्रगल्भ कादंबरी वाङ्मयामुळे होते. कारण कादंबरीमध्ये वेगवेगळे विषय असतात. वर्तमान काळातले विषय असतात, स्त्रियांचे प्रश्न असतात, हुंडाबळीचा असतो, शेतीवर कादंबरी असते, कुटुंबावर कादंबरी असते, अनेक विषय असतात. धर्मग्रस्तावर कादंबरी असते, जीवनावश्यक प्रश्नावर कादंबरी असते. हे जीवन आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून
समजून घेता येतं, मुळाशी जाता येतं. चौथी उपयोगिता आहे भाषिक आणि वाङ्मयीन सौंदर्यदृष्टीचा विकास करणे. कारण कादंबरी वाङ्मयामुळे प्रत्येक लेखक, प्रत्येकाची वेगवेगळी शैली, व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार प्रत्येकाची लेखनशैली ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची भाषा वेगळी असते. मराठवाड्यातला लेखक लिहित असेल तर त्यामुळे मराठवाडी बोली त्यामध्ये येते. विदर्भातला एखादी कादंबरी असेल, उदाहरण उद्धव शेळकेची धग नावाची कादंबरी आहे, त्यामध्ये वैदर्भी भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. एखादा कोकणातला कादंबरीकार आहे आदेश बांदेकर. त्यानंतर प्रवीण बांदेकर आहे, ते त्यामध्ये कोकणी भाषेचा, कोकणी बोलीचा, कोकणी भाषिक सौंदर्याचा त्यामध्ये सहजपणे त्यामध्ये वापर केलेला असतो. पाचवा, विविध बोलीचा अभ्यास. मी आता सांगितलं. एखादा पश्चिम महाराष्ट्रातला लेखक असेल त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली भाषा, बोलीभाषा त्यामध्ये तो पेरेल. कोकणी भाषा पेरेल, खानदेशी, विदर्भी, मराठवाडी अशा विविध बोलींचा परिचय, बोलींची ओळख, बोलींचा अभ्यास आपल्याला या कादंबरी वाङ्मयाच्या माध्यमातून करता येतो. अशा पद्धतीने या घटकांचा आपण विचार करत आहोत. आणि आपली जी अभ्यासपत्रिका आहे निवडक कादंबरी वाङ्मय पेपर क्रमांक 7, या अभ्यासपत्रिकेला आपण निवडक कादंबरी वाङ्मय या अभ्यासपत्रिकेतील अभ्यासक्रमाचा आपण विचार करत आहोत. त्यामध्ये पहिला कादंबरीचा प्रकार आहे बोलीभाषेतील कादंबरी. निवडक कादंबरी वाङ्मय. कादंबरी सुद्धा विविध प्रकार आहेत. त्यामध्ये बोलीभाषेतील कादंबरी एक, मेड इन इंडिया पुरुषोत्तम बोरकर यांची कादंबरी आहे. आणि ही कादंबरी बोलीभाषेतील कादंबरी आहे. बोलीभाषेचा उत्तम नमुना म्हणजे मेड इन इंडिया. दुसरी कादंबरी आहे रात्रकाळी घागरकाळी. या कादंबरीचे लेखक चित्र्यम खानोलकर आहेत आणि ही कादंबरी संज्ञाप्रवाही वाङ्मय प्रकारात मोडणारी आहे. ही संपूर्ण कादंबरी आपल्या अभ्यासक्रमाला नाही. या कादंबरीतला एक वेचा आहे, एक प्रकरण आहे मुलांनो. त्या प्रकरणावरून आपल्याला कादंबरीचा अभ्यास, कादंबरी कशी लिहिली गेलेली आहे, एक नमुना आपला अभ्यास करता. तिसरी कादंबरी आहे नटरंग नावाची कादंबरी आहे आणि नटरंग या कादंबरीचे लेखक आनंद यादव आहेत आणि ही कादंबरी सामाजिक कादंबरी या वाङ्मय प्रकारात मोडते. या कादंबरीवर चित्रपट सुद्धा आलेला आहे मुलांनो. नटरंग नावाचा चित्रपट आलेला आहे. हीच कादंबरी आहे. अशा प्रकारचे महत्त्वाच्या कादंबऱ्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. चौथी कादंबरी आहे ताम्रपट नावाची कादंबरी. या कादंबरीचे लेखक रंगनाथ पठारे आहेत आणि ही कादंबरी राजकीय कादंबरी आहे. ताम्रपट या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारची महत्त्वाची कादंबरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. पाचवी कादंबरी आहे ब्र नावाची कादंबरी. या कादंबरीचे लेखिका आहेत कविता महाजन. ही कादंबरी स्त्रीवादी कादंबरी आहे. सहावी कादंबरी आहे मी सावित्री ज्योतिराव. या कादंबरीच्या लेखिका कविता मुरुमकर आहेत आणि ही व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी आहे. सातवी कादंबरी सकल दक्षिण दिग्धाधिपती. लेखक आहेत पंडितराव देशमुख. ही ऐतिहासिक कादंबरी आहे. आणि शेवटची कादंबरी आहे मुलांनो फेसाटी नावाची कादंबरी आहे. या फेसाटी नावाच्या कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे आहेत आणि या कादंबरीला सुद्धा साहित्य अकादमी युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ही कादंबरी आत्मकथनात्मक कादंबरी आहे. अशा प्रकारे निवडक कादंबरी वाङ्मयामध्ये एकूण 8 कादंबरीतले वेचे आहेत आणि या निवडक कादंबरी वाङ्मय प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपला या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम आहे आणि प्रत्यक्ष कादंबरीला आपण उद्यापासून सुरुवात करूयात.